बघा दोन ग्राफ ड्रॉ करायचे. त्यांनी सांगितले क्वेश्चनमध्ये ड्रॉ द ग्राफ ऑफ y इज इक्वल टू एक्स अँड y इज इक्वल टू -x. एकदम स्टँडर्ड लाईन्स आहेत या, ज्या ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला छान वाटणार आहे. y इज इक्वल टू एक्स आणि y इज इक्वल टू -x कशी लाईन असते हे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. त्यामुळं ॲक्च्युली हा ग्राफ बघूया. पुढे त्यांनी विचारलंय ऑल्सो फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट वेअर टू लाईन्स आर इंटरसेक्ट. स्टार्ट करा. पहिल्यांदा काय करूया, y इज इक्वल टू एक्सचा आणि y इज इक्वल टू -x टेबल जो आहे तो मी इथे बनवतो. पहिला y इज इक्वल टू एक्ससाठी घेऊ आणि नंतर y इज इक्वल टू -x साठी. एकदम सिंपल आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. काय करूया तर एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यूवरून एक्स जर 1 घेतला, आपण 3 पॉईंट कोणते घेऊ तर 0, -1, 1 हेच घेऊया. एक्सची व्हॅल्यू जर -1 घेतली तर वायची व्हॅल्यू पण y इज इक्वल टू एक्स इक्वेशनमध्येच दिसतंय. वायची आणि एक्सची व्हॅल्यू सेम आहे. वायची व्हॅल्यू पण -1 येणार आहे. एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू पण 0 येणार आहे. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची व्हॅल्यू पण 1 येणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला पॉईंट काय मिळाले तर x, y. पहिला पॉईंट आला -1, -1. दुसरा आला 0, 0. तिसरा आला 1, 1. याच्याऐवजी जर एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि XY हा जो पॉईंट आहे इथे लाईनवरूनच कळतं आहे. y इज इक्वल टू -x म्हणजे एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यू वायची आहे. समजा इथे 0, -1 आणि +1 जर असतील एक्सच्या व्हॅल्यू, तर एक्सची व्हॅल्यू -1 असेल तर -1चा निगेटिव्ह नंबर काय तर +1. 0 असेल तर 0चा निगेटिव्ह नंबर काय तर -0 नाही 0च. आणि x जर 1 असेल तर y काय येणार -1. म्हणजे पहिला पॉईंट आला x -1, 1. दुसरा आला 0, 0 आणि तिसरा आला 1, -1. एकदम इझी पॉईंट आहे जे तुम्हाला सहज कॅल्क्युलेट करता येतील. y इज इक्वल टू एक्समध्ये x आणि y दोन्ही सेम आहे. y इज इक्वल टू -x मध्ये एक्सच्या अपोजिट नंबर y येणार आहे. आणि मग याचा ग्राफ काढण्यासाठी काय करूया, इथे ओरिजिन येईल 1, 2, 3, 4, -1, -2, -3. इथे 1, 2, 3, 4. -1, -2, -3. लगेच पॉईंट प्लॉट करा. पहिली लाईन ड्रॉ करा. पहिल्या लाईनचे कोऑर्डिनेट आलेले आहेत आपले. इथे पाहिजे तर टेबलमध्ये घेतो आहे मी. -1, -1. -1, -1 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट -1, वाय पण -1. म्हणजे अशा पद्धतीने इथे पॉईंट येईल -1, -1. पहिला पॉईंट प्लॉट केला मी. त्यानंतर 0, 0 एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 0. आपल्याला माहिती आहे ओरिजिन चे कोऑर्डिनेट असतात 0, 0. म्हणजे दुसरा पॉईंट येईल 0, 0. तिसरा पॉईंट येईल 1, 1 म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट पण 1. म्हणजेच हा 1, 1 हा तिसरा पॉईंट आला. 3 पॉईंट आल्यानंतर लगेचच काय करा, हे माझं ग्राफ वर खाली येऊ शकतोय कारण मी अंदाजे घेतलेत आणि दोन्हीसुद्धा डिस्टन्स वेगळ्या पद्धतीनं घेतलं आहे. म्हणजे हे कमी आहे, हे जास्त आहे. तुमच्या ग्राफ पेपरवरती मात्र तुम्ही व्यवस्थित घेणार आहे. सगळे डिस्टन्स इक्वल डिस्टन्स असणार आहेत. आणि मग लाईन ड्रॉ करा छानपैकी. तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट क्वाड्रंटला आणि थर्ड क्वाड्रंटला बायसेक्ट करणारी लाईन असते ही y इज इक्वल टू एक्स. y इज इक्वल टू एक्स लाईन कशी असते तर फर्स्ट क्वाड्रंट माहिती आहे तुम्हाला आणि याला म्हणतात सेकंड, थर्ड आणि फोर्थ. फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटला बरोबर 2 भाग करणारी लाईन. लक्षात ठेवा इक्वेशन y इज इक्वल टू एक्स आणि y इज इक्वल टू -x जी लाईन आहे
ती सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटला बायसेक्ट करते. म्हणून या दोन लाईन जास्त महत्त्वाचे आहेत. तुम्हाला लाईनचे इक्वेशन इथून पुढे बघितल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे. y = x बायसेक्ट म्हणजे दोन बरोबर समान भाग करते. फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर तिसरा सेकंड लाईन ड्रॉ करूया. सेकंड लाईनचा पहिला पॉईंट आहे y = -x चा. पहिली लाईन ड्रॉ केल्यानंतर लाईनचं इक्वेशन लिहायला विसरू नका. लाईनच्या इथे कुठेतरी -1, 1 पहिला पॉईंट आहे. x कोऑर्डिनेट -1 आणि y कोऑर्डिनेट मात्र 1 आहे. x कोऑर्डिनेट -1 आणि y कोऑर्डिनेट 1. पॉईंट कुठे येणार तर इथे x कोऑर्डिनेट -1 y कोऑर्डिनेट 1 इथे कुठेतरी येईल -1, 1. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 0, 0. 0, 0 म्हणजे ओरिजिन, म्हणजे ही लाईन सुद्धा ओरिजिनमधून जाते आहे. तिसरा पॉईंट आहे 1, -1. x कोऑर्डिनेट 1 आणि y कोऑर्डिनेट -1 म्हणजे हा पॉईंट येईल 1, -1. बघा 3 पॉईंट आले. ओरिजिन, ही लाईन आणि ही लाईन बघितल्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल लाईन ज्यावेळेस ड्रॉ करताल त्यावेळेस तुमच्या पटकन लक्षात येईल की y = -x जी लाईन आहे ती सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटला बायसेक्ट करते, म्हणजे बरोबर दोन समान भाग करते. y = -x जी लाईन आहे ती सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटचे बरोबर दोन समान भाग करते, बायसेक्ट करते. म्हणजे इथे लिहितो मी बायसेक्ट सेकंड and fourth quadrant. लाईनचे इक्वेशन लक्षात ठेवा. y = x is a line which bisect first and इथे क्वाड्रंट लिहितो मी. फर्स्ट क्वाड्रंट आहे हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. y = x is a line bisect first and third quadrant आणि y = -x लाईन सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटचे बरोबर दोन समान भाग करते. बायसेक्ट द क्वाड्रंट सेकंड आणि क्वाड्रंट 4. आणि मग त्यांनी गंमत काय केली आहे, त्यांनी विचारलं आहे की also find the coordinate where the coordinate of the point where the two lines are intersect. दोन लाईन कुठे इंटरसेक्ट होतात तो पॉईंट फाइंड करा. लगेच आपल्या लक्षात येतोय ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो पॉईंट म्हणजे लाईन पहिल्या लाईनवर पण असेल आणि दुसऱ्या लाईनवर पण असेल. आपल्याला ते ॲक्च्युली टेबलमध्येच कळतंय. 0, 0 हा पॉईंट पहिल्या लाईनवर पण आहे, दुसऱ्या लाईनवर पण आहे. याचा अर्थ असा की दोन्ही लाईन ओरिजिनमधून पास होतात, म्हणजे 0, 0. म्हणजेच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स आर इज ओरिजिन, दॅट इज 0, 0. हे शेवटी उत्तर लिहा. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स इज ओरिजिन, दॅट इज 0, 0. हे याचं उत्तर.